माझी कॉलेजमध्ये एक मैत्रीण होती, खूप चांगली होती ती, म्हणजे आहे अजून ती चांगली. आणि आम्ही 2-3 वर्ष क्लोज असू त्या कॉलेजच्या टाईम फ्रेममध्ये. पण एका तिसऱ्या व्यक्तीमुळे आमच्या दोघींमध्ये खूप मिसअंडरस्टँडिंग क्रिएट झाली. माझ्या डोक्यात तिच्याबद्दल एक मत निर्माण झालेलं, एक जजमेंट पास झालेली माझ्यामध्येच, आणि त्यामुळे आमच्या दोघींमध्ये एक डिस्टन्स क्रिएट झाला, अंतर क्रिएट झालं. आणि मग कॉलेजनंतर काही कॉन्टॅक्ट नाही ठेवला गेला माझ्याकडून पण, आणि आम्ही ती विसरलो फ्रेंडशिप. खरं तर ती खूप फ्रेंडशिप त्या वेळेस खूप मौल्यवान होती, खूप व्हॅल्युएबल होती. आणि बिकॉज ऑफ वन जजमेंट ऑफ दॅट अदर पर्सन माझ्या डोक्यामध्ये ते जजमेंट राहिलं, आणि मी पण ते जज केलं त्या बेसिसवर तिला, आणि ती आमची फ्रेंडशिप तुटली. आता ऑफकोर्स सोशल मीडियामुळे किंवा हे असल्या बाकीच्या सगळ्या कनेक्शन्समुळे हाय बाय हॅलो हॅलो फ्रेंडशिप असते. असं किती लोकांबरोबर झालं आहे की कुठलं तरी रिलेशन असतं, ते खूप प्युअर असतं एका पॉईंटला, ते आपण एका कुठल्या तरी जजमेंट पास केल्यामुळे किंवा एक मत बनवण्यामुळे ते कुठेतरी तुटतं, त्याच्यामध्ये एक डिस्टन्स क्रिएट होतो. किंवा कुठल्या तरी अनोळखी व्यक्ती भेटताना पण आपण एक जजमेंट पास करून देतो, त्यामुळे कुठलं कनेक्शनच होत नाही. असं माझा खूप वेळा झालेलं आहे, आणि मी हे टाळण्यासाठी काही लर्निंग्स कलेक्ट केलेले होते माझ्याच एक्सपिरियन्सनुसार, आणि ते मी कुठेतरी कन्सॉलिडेट करून तुमच्यासाठी आणलेले आहेत. तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहाल आणि तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही पण ह्याच्यातून काहीतरी शिकाल. पॉईंट नंबर 1, वी हॅव मोर सिमिलॅरिटीज दॅन द डिफरन्सेस. मी एका टेड टॉकमध्ये हे वाक्य ऐकलं होतं आणि ते माझ्या डोक्यात खूप स्टिक झालेलं आहे. ते म्हणजे स्टॉप जजिंग अदर्स बाय देअर डिफरन्सेस, वी हॅव मोर सिमिलॅरिटीज दॅन द डिफरन्सेस. म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीची भाषा, रूप, रंग, एज्युकेशन किंवा तो कुठून आलाय हे काही जज न करता समोरचा व्यक्ती माणूस म्हणून कसा आहे, किंवा तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे का, काहीतरी गोष्ट सेम आहे का. फॉर एक्झाम्पल तो असं असू शकतं की तो पण खूप माणसाळलेला व्यक्ती आहे, पीपल्स पर्सन आहे, किंवा असं असू शकतं की त्याची कला आणि तुमची कला कुठेतरी मॅच होतीये, किंवा असं असू शकतं की तुम्हाला एक खेळ आवडतो, तो त्यालाही आवडतो आणि त्याच्यावर तुम्ही खूप वाईब करताय, किंवा तुम्ही एक उत्तम लीडर आहात तुमच्या फील्डमध्ये तर तोही तसाच आहे. तर बेसिकली ह्याचं कन्क्लुजन म्हणजे एवढंच आहे की आपण कुठल्याही पर्सनला त्याच्या डिफरन्सेसमुळे जज करायला जातो की अरे ह्याचं ड्रेसिंग सेन्स इतका काही खास नाही वाटत आहे, आपण किती भारी, किंवा ह्याची भाषा काहीतरी उच्च नाही वाटत आहे, काही त्याचं एवढं इंग्लिश भारी नाही आहे, किंवा त्याचं मराठी भारी नाही आहे, किंवा काही असं, आणि आपलं किती छान आहे. हे जे डिफरन्सेस कुठेतरी येतात ना, ते सोडून पण तो व्यक्ती म्हणून कसा आहे, तो माणूस म्हणून कसा आहे, तिथे कुठेतरी आपण सिमिलर होऊ शकतो हे बघणं, रिलेटेबल गोष्टी काढणं, त्याच्यामधून आपलं पण एक व्यक्तिमत्व कळतं आणि समोरच्याचं पण एक कनेक्शन वाढतं, समोरच्याशी इमोशनली कनेक्ट होऊ शकतो, आणि आपण त्याला खूप कमी जज करायला लागतो, म्हणजे त्याच्या सिमिलॅरिटीज आणि आपल्या सिमिलॅरिटीज हे सेम असल्यामुळे. त्यामुळे सिमिलॅरिटीज शोधल्यामुळे एक कुठेतरी आपण जजमेंट करत नाही त्यांच्याबद्दल, आणि आपण रिलेटेबिलिटी जास्ती शोधायला जातो, एक फ्रेंडशिपच्या लेवलने म्हणा किंवा एका इमोशनल लेवलने म्हणा. तर मला असं वाटतं हे माझ्यासाठी खूप उपयोगाचं होतं, ते तुमच्यासाठी पण असेल. पॉईंट नंबर 2, गिव्हिंग बेनिफिट ऑफ डाऊट. बेनिफिट ऑफ डाऊट म्हणजे काय तर कधी कधी असं होतं की कुठली तरी मैत्रीण, मित्र आपल्याशी काहीतरी खोटं बोलतोय का असं आपल्याला वाटतं, किंवा आपण त्याच्यावर पटकन ट्रस्ट करत नाही, किंवा असं वाटतं की अरे नाही हा तर नेहमीच काहीतरी फेकत असतो, आणि आपण तसंच कुठे ना कुठेतरी ते पास ऑन करतो, दुसऱ्या मित्राला सांगतो की अरे नाही हा तर काय फेकतच असतो नेहमी. तर असे कुठेतरी जजमेंट क्रिएट करतो. लक्षात घ्या, आपण पण कधीतरी दुःखी असतो, तेव्हा आपल्याला कोणीतरी समजून घेणारा व्यक्ती मिळाला तर आपलं पण दुःख दूर होतं, अर्थात लवकर तरी दूर होईलच. तर मला असं वाटतं की दुसऱ्याच्या इमोशनला रिलेट करून त्यांना अंडरस्टँड केलं पाहिजे आणि जज थोडं कमी केलं पाहिजे. हे असं जज न करता त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट दिला, तर त्यांना असं समजून घेतलं की नाही हे खोटं नसतील बोलत, हे काहीतरी खरं बोलत असतील. आपण असं का म्हणतोय की हे खोटं बोलतायत, आपल्याकडे काही पुरावा आहे नाही, आपण आपल्या बेसिसवर आपल्या डोक्यात जे चाललेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला असं वाटतं की नाही हे खोटं बोलतायत. कशासाठी? आपले मित्रच आहेत ते, असा कुठला अनोळखी माणूस नाही आहे. त्याच्यामुळे आपण हे खोटं बोलतोय हे असं अज्युम केल्यामुळे आपण काय करतो की निगेटिव्ह स्पायरलिंगमध्ये जातो, लोकांना सांगत राहतो की अरे नाही हा खोटं बोलतोय, तो खोटं बोलतोय, निगेटिव्ह टॉक्स क्रिएट करतो. त्याचऐवजी नाही हा खरं बोलतोय, हा व्यक्ती चांगला आहे हे असं अज्युम करून गेलं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण एक तर निगेटिव्ह माइंड स्पेसमध्ये नसू, आपली एनर्जी लेवल चांगली राहील, आपलं माइंडसेट चांगला राहील, आणि आपण खरंच कमी जज करू त्याला, आणि खरंच तो व्यक्ती खरा असेल तर आपण उगाचच काहीतरी खोटं बोलून दुसऱ्याला पण त्याला जज करायला लावतोय. करेक्ट. थर्ड पॉईंट, कनेक्ट विथ द इमोशन ऑफ दॅट पर्सन.
असं कधी झालं आहे का की तुमचा मित्र किंवा मैत्रीण, कुठला कलीग असेल, ते खूप सॅड आहेत, खूप दुःखी आहेत आणि ते आत्ता खूप त्यांच्या कुठल्या एक्सपिरियन्सेसमुळे ते आत्ता खूप डाऊन आहेत, मूड त्यांचा चांगला नाही आहे. आणि अशा वेळेस आपण आपल्या हॅपी चेअरफुल मूडमध्ये जातो आणि त्यांना कधीतरी विचारतो, काय रे, काय झालं? तर ते सांगायला लागतात की अरे असं असं झालेलं आहे. आणि आपण आपल्या हॅपी मूडमध्ये असल्यामुळे आपण काय करतो की अरे ठीक आहे ना, होऊन जाईल सगळं, एवढं काय टेन्शन घेतोय, अरे ठीक आहे ना, एवढं काय, चल आता आपण असं असं करायला लागू, डोंट वरी, असं काहीसं म्हणून आपण तो विषय तिकडेच थांबवतो किंवा टाळतो. तर हे करून आपण त्या व्यक्तीशी किंवा कुठल्याच रिअल इमोशनशी कधीच कनेक्ट करू शकणार नाही, कारण त्याची लँग्वेज ऑफ इमोशन आणि आपली लँग्वेज ऑफ इमोशन आर नॉट सिमिलर. स्पीकिंग द सेम लँग्वेज, त्यांना समजून घेणं, त्यांना कुठेतरी सॅड वाटतंय किंवा दुःखी आहेत, तर आपण त्यांच्या जागी असतो किंवा आपण त्या सिच्युएशन्सला फेस केलं असतं तर आपण पण सिमिलर सॅड असतो किंवा दुःखी असतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण त्यांना अरे तुम्ही हॅपी राहा किंवा तुम्ही एवढं काय त्यात, चल होऊन जाईल सगळं, डोंट वरी, एवढंच म्हणून त्यांना जे खरं वाटतंय, खरं इमोशन जे फेस करतायत ते निग्लेक्ट करतो आपण कुठेतरी किंवा ते निग्लेक्ट केलं जातं आपल्याकडून. पॉईंट नंबर 4, ॲक्सेप्टन्स. ह्या सगळ्या पॉईंट्स व्यतिरिक्त आपण पण एक ह्युमन आहोत, एक माणूस आहोत, आपल्याकडून पण चुका होऊ शकतात, हे ॲक्सेप्ट करणं. आपण पण जजमेंटल होतो किंवा आहोत, पण आपण पण कुठलं तरी मत मांडतो, पण हे बदलू शकतो. आपण कोणाचा कुठला देव नाही आहे किंवा आपण कुठली तरी मोठी हायर पॉवर नाही आहे की कुठे आपली मिस्टेक होणार नाही. सो आपण पहिले ॲक्सेप्ट केलं पाहिजे की आपण जजमेंटल आहोत किंवा आपण कुठेतरी पटकन मत बनवतो, ते चुकतं आपलं कधीतरी, पण आपण आता पुढे जाऊन हे बदलणार आहोत, हे कुठेतरी पुढे जाऊन आपण चेंज करणार आहोत आणि आपण एक बेटर ह्युमनसाठी ड्राईव्ह करू शकतो. सो आय रिअली थिंक ॲक्सेप्टन्स ही एक खूप मोठी कन्सेप्ट आहे किंवा एक खूप मोठा पॉईंट आहे जो आपल्याला पहिला यायला पाहिजे. त्याच्यानंतर लाईफ खरंच खूप सोपी आणि अशी छान होऊन जाईल आणि अर्धे प्रॉब्लेम्स तर तिकडेच सॉल्व्ह होतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मला खूप डेजपासून डोक्यात होतं की हा व्हिडिओ असा करायचा, जजमेंटवर करायचा किंवा जे आपल्याला वाटतं आपण पटकन दुसऱ्यांबद्दल जे मत बनवतो त्यावर करायचा, कारण मी खूप शिकले आहे ह्यातून आणि मला ते खरंच तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. So yeah, I hope you like it and yes, thank you for watching. See you soon.